बुलढाण्यात मुस्लिम कुरेशी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गोरक्षकाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनांवर तात्काळ कारवाई करा. गेल्या काही दिवसात गोरक्षकांच्या नावाखाली विविध कथित गोरक्षक संघटनांकडून पशु व्यापाऱ्यांवर होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकारांमुळे जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या मुस्लिम कुरेशी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन 20 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातील कुरेशी समाजाने बाजारातून जनावरांची खरेदी विक्री बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर आज 1 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गोरक्षणाच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या संघटनांवर तात्काळ कारवाई करावी. प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेऊन पशु व्यापाऱ्यांचे रक्षण करावे. गोवंश कायद्याचा गैरवापर थांबवावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. समस्त कुरेशी समाज आज समस्त कुरेशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत, आज जे दुभते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत, या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे। मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर नामलेंची करण्यात आली, त्याला मारण्यात आलं, एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं। त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं। पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। कुरेश कॉन्फरन्सचा कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचा। आज शेतकरी आणि कुरेशी समाजाचा एक हा मोर्चा काढण्यात आला होता। हा जिल्हाधिकारी कार्यालयात आला मोर्चा आणि आमचे प्रमुख मागण्या अशी आहे की आमच्या जे गाड्या आहेत जनावरांच्या, त्या गाड्यांना काही संघटनेचे लोक गाड्या अडवतात, ड्रायव्हरला आणि व्यापाऱ्यांना मारहाण करतात। हे खूप मोठा त्रास आहे आम्हाला आणि आम्ही लीगल हे जे आहे आमचा व्यवसाय लीगल आहे, काही इलिगल नाही आहे। आमच्याकडे पावत्या असतात, ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाडून टाकतात आणि पोलीसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात। आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करतो। गौ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो। गायवर बंदी असलीच पाहिजे, पण जे जनावर वयस्कर असतात, जे निकामी असतात, ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी, आमची अशी सरकारला विनंती आहे। पुढची काय भूमिका असणार? जर सरकारने आमची मागण्या पूर्ण नाही केली तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। कुंभारावर जो बहिष्कार टाकला बाजारावर, आतापर्यंत कितीची लढाई थांबली? हे तो कोटे अब्जू म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बंद आहे। याच्यात जे पालतू जनावर आहेत ते पण बंद आहेत। पूर्ण व्यापारी शेतकरी आज हवालदिल झालेला, त्यांचे काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ पाहिले आम्ही ना। एक म्हशी त्याची मेली, ते 1.25 लाखाची होती। एक बैल मेला एक शेतकऱ्यांचा, तो बैल 75,000चा होता। अशा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे। आता परत खरेदी विक्री जी आहे जनावरांची किंवा करायची आहे ती सुरू करण्यात, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही सुरू करू।